नमस्कार. पुन्हा एकदा निसर्गाकडे या सदरामध्ये मी डॉक्टर लता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत की सूर्यकिरणांपासून आपण विटामिन डी कसं मिळवू शकतो. प्रत्येकाने आपल्यापैकी कॅल्शियमच्या गोळ्या किंवा विटामिन्सच्या गोळ्या आणि विटामिन डीच्या गोळ्या अशा वेगवेगळे सप्लिमेंट, मिनरल्सचे सप्लिमेंट आपण घेत असतो. पण हे सगळे सप्लिमेंट आपल्याला जर नैसर्गिकरित्या घेता आले तर किती छान होईल ना. मग आता काय करायचं आहे की हा जो निसर्गाने आपल्याला सन किंवा सूर्य देवता जी आपण म्हणतो या सूर्यकिरणांमध्येच याचं रहस्य दडलेलं आहे आणि ते कसं ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे जे सनरेज असतात यापैकी अल्ट्राव्हायोलेट बी रेज जे असतात ते जेव्हा आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा आपल्या त्वचेमध्ये असणारं जे कोलेस्ट्रॉल आहे हे कोलेस्ट्रॉल या सूर्यकिरणांमध्ये विटामिन डी तयार करतं आणि हे विटामिन डी आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचवतं. हे विटामिन डी जेव्हा सेलमध्ये पोहोचतं तेव्हा इतर जे मिनरल्स आहेत किंवा कॅल्शियम आहे हे त्या सेल मध्ये आत येण्याचं गेट उघडतात. तेव्हाच हे प्रत्येक न्यूट्रिएंट आपल्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचू शकतो. तर सर्वप्रथम प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. कुठल्याही प्रकारचा साबण सोप न वापरता किंवा उटणं न वापरता आंघोळ करायची आहे आणि आपल्या शरीराला तेल लावायचं आहे. मग ते तेल ऑलिव्ह ऑइल असो, नारळाचं तेल असो, तिळाचं तेल असो, अगदी कुठलंही तुम्ही शुद्ध घाणीचं तेल आणून तुमच्या शरीराला ते लावायचं आहे आणि 15 मिनिट समोरच्या साईडने आणि 15 मिनिट मागच्या साईड दोन्ही साईडला ते सनरेज तुमच्या बॉडीमध्ये गेले पाहिजे आणि मग याच्यानंतर 2 तासांनी तुम्हाला आंघोळ करायची आहे. तर या 2 तासात नेमकं होतं काय तर सूर्यकिरणांपासून कोलेस्ट्रॉल विटामिन डी तयार करणार आहे त्या प्रोसेससाठी 2 तास लागतात आणि हे 2 तास आपल्याला आपल्या शरीराला द्यायलाच हवे. जर तुम्ही आंघोळ केलेली असेल तरीही साबण वापरायचा नाही आहे किंवा जर तुम्ही आंघोळ करणार असाल तरी सुद्धा साबण वापरायची नाही. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.